न खाय भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थ असा होतो की हा सण जो आहे तो आनंद घेणारा व उपभोगणारा आहे. भोगी सणाच्या दिवशी आवर्जून इंद्रदेवांची आठवण ही काढली जाते, कारण इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती. या दिवशी प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणे, फ्लावर आदी भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी ही बनवली जाते. तसेच चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी ही बनवली जाते आणि त्यावर सफेद तीळ हे टाकले जातात. तसेच त्यासोबत लोणचं, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. पण या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे. तसेच यामध्ये आपल्याला मसूरच्या डाळीचं सेवन हे करायचं नाही, म्हणजे मसूरची भाजी आपल्याला खिचडीमध्ये सुद्धा टाकून खायची नाही आहे.